नमस्कार. मी मराठी तडकामधून बोलते. मी चॅनेलवर नवीन आहे. आज मी पिठलं भाकरीचा बेत केला आहे. आज गुरुवार आहे. आमच्या इथे गजानन महाराज मंदिर आहे. गजानन महाराजांचं मंदिर आहे. तिथे मी पिठलं भाकरी देणार आहे. तुम्ही पाहू शकता. हा नैवेद्य मी स्वामींना देणार, हा साईबाबांना, आणि हे मी गजानन महाराजांना देणार आहे. तर मी तुम्हाला आज पिठलं कसं केलं साध्या सरळ सोप्या पद्धतीने सांगते. पिठलं करायच्या अगोदर मी लसूण, मिरची आणि कोथिंबीर वाटून घेतली. असं सरभरीत वाटून घ्यायचं. आणि मग ते पिठल्यामध्ये थोडं पाणी टाकून जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं, म्हणजे पातळच करायचं, म्हणजे पिठल्यानंतर शिजून घट्टच होतं ना. त्याच्यानंतर ते सगळं मिश्रण त्याच्यात टाकायचं. जे मी लसूण, मिरची, कोथिंबीरचं जे वाटण केलेलं आहे ना सरभरीत, ते त्याच्यात टाकायचं. छान कांदा, जिरं, मोहरी, कढीपत्ता, त्या वाटणामध्ये कढीपत्ता वाटून घेतला तरी चालेल, पण मी आज घेतला नाही. मी तेलामध्येच परतून घेतला. छान कांदा, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता छान परतून घ्यायचं. आणि जे मिश्रण केलेलं आहे पिठलाचं वाटण टाकून ते सगळं मिश्रण त्याच्यात टाकायचं. आणि छान जसं पिठलं लगेच शिजून घट्ट होतं, जसं आपल्याला पाहिजे तसं, जास्त पातळ करायचं नाही. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. तुम्हाला माझा हा पिठलं भाकरीचा बेत कसं वाटलं हे पिठलं तुम्हाला, ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.